राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर याच बोजोबावीच्या दुधी वस्ती आठवे वस्ती या ठिकाणी सकाळी 8:45च्या सुमारास या ठिकाणी शिकाऊ विमानाचा रेड बर्ड या विमानाचा या कंपनीच्या विमानाचा या ठिकाणी अपघात झालाय. ते आपण पाहू शकतो. अशा प्रकारचे शिकाऊ विमान या बोजोबावी परिसरातून या विमानांना पायलटांना प्रशिक्षण दिलं जात असते. परंतु आपण जर पाहिलं या ठिकाणी सकाळी 8:45च्या सुमारास ह्या विमानाचा या ठिकाणी अपघात झाला आणि हा संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशा प्रकारचे या ठिकाणी विमानाचा अपघात झाला. परंतु त्या ठिकाणी ज्या घटनास्थळावर त्या अपघात झाला त्या घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शी ज्यांनी पाहिले त्या शेतकरी मावशी देखील आपल्या सोबत आहेत. नेमकं कसा प्रकार घडला त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारचे भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं ते आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊयात. मावशी काय सांगाल, कसं अपघात झाला त्यावेळेस तुम्ही कुठं होता आणि तुम्ही काय पाहिलं नेमकं? मी काय नाही पाहिलं, ते खांबाला धडकलं का नाही खांबाला, मला आवाज आला ही आडू आहे का नाही, मला येत आहे का नाही आडवं. मग मी उठून उभं राहिले तर ही मन असं चाललं होतं. तर मी म्हणलं आता मेलं गड्या, म्हणलं मनाला म्हटलं, म्हणलं आता मी मरतीये असं म्हणत मी थोडं पड्या सरली. मी मन जागेवर राहिल्यावर मग एकदा बंद पडल्यावर माणसाला काय वाटतं, तर बंद पडलंय. मग बंद पडलंय म्हणले ते येल माझ्या हातातच होतं. मी तशी हितनं उडी टाकले, तिथे गेली की आमचे धीरज पोर आरडले. म्हणलं आता जवळ जाऊ नको, अगं फुटली मन. मग मी मागे सरली तर ती येल पण माझ्या हातातलं आमच्या चुलत भावांनी नेलं, मी खाल्लं, मी तसंच होतं माझ्या हातात. मी तिथेच उभं राहिलेली. तुमच्यामध्ये असताना भीतीचं वातावरण निर्माण झालं, त्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असं नाही. ह्याच्या अगोदर अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या की अशी माहिती मिळते याच्या अगोदर सुद्धा अशा घटना घडल्या होत्या म्हणून? हा, पण हिथं आमच्या हिथं नाही घडलं. दादाचं घडलं आणि तिकडे गाडी खेळ म्हणून आहे का नाही, तिकडे आमच्या मामाचं गाव आहे, तिथं जागेवर खरंच झालं येऊन जळून. हे असलं बापू त्याची नुसती पार्ट भरून आणली होती, पण ती माळात पडलं होतं. जोरास आदळलं म्हणून पोट झालं आणि ही जोरास आदळलं नाही. हे तिथनं घासत आलं ती खांबला घावला त्याला धडकायला. मग धडकल्यामुळं त्याचं एक बगड मोडली, नाही तर मोडली पण नसती. आणि मग पुढे जाऊन फिरलं, ह्याला धडकल्यामुळं इकडं फिरलं, तिथं जाऊन बंद पडलं. काय किती लोक होते विमानामध्ये? काय एकच काय किती लागले त्याला? जास्त लागले का कमी लागले? काय नाही, काहीच झालं नाही. हाय असं बाहेर. आता त्याला उपचारासाठी नेलं असेल की दवाखान्यात वगैरे? काय ते म्हणताना म्हणलं म्हणजे मला काय भीती नाही, लागलं नाही. आता त्यांच्या लोकांनी भेलाय म्हणून नेलं असलं तर आम्हाला. आता त्यांच्या लोकांना कसं भेला असेल किंवा बेजारला असेल, मग दवाखान्यात काहीतरी ऍडमिट करून सलाईन बिलाईन लावलं बी असं. विमान जे पडले तर तुमच्या शेजारी जो आता हे पडलं एवढंच अंतर होतं का? आणि अंतर असतं तुम्ही भेला असता की त्याच्यामध्ये? मग सांगते काय बिली की मी बी, पण विमान पडलं ते अंतर एवढंच होतं का तुम्ही? अहो ही काळा कागद आहे का नाही, तिथं मी उपटत होती तेव्हा काही इथं आणि मग ह्याला धडकलंय. मग आमचं दोघांचं अंतर एक होतं, पण ते धडकल्यामुळे मला आवाज आला. मग मी उठून उभं राहिले, मला काही दिसलं नाही इमान आलेलं. तिकडून जे इमान आलेलं दिसलं नाही आवाज नसल्यामुळं. धडकल्यामुळं काय धडकलं म्हणून उठून उभं राहिलं ते इमान. अरे बापरे म्हणलं, इमान पडलं म्हणून मी थोडी इकडं सरली. पण ते इमान तिथं जाग्या उभं राहिल्यावर मी तिथे गेली, पण मला जाऊन दिलं नाही तिथं लोकांनी. म्हणले की नका जाऊ, पोटबीट होईल. किती लोक होता तुम्ही इथं? आता शेतामध्ये तुम्ही आता हे भुईमुगाचं शेंगा काढताय, किती लोक? एकटीच होती. मालक माझं इथं आणलं आणि आमची मुलगी दुसऱ्या रानात होती, तिथं तवट आणायला गेली. त्यांना माहिती नव्हतं, पार बारामतीपासून माणसं आली तरी. मग मी फोन केला, म्हणलं कुठे येतं, म्हणलं रानात आहे. म्हणलं इमान पडलं की पार माझ्या बोकांडी भुईमुगातून तिकडं काय करताय? आमची पोरगी लागली रडायला. म्हणली काय झालंय? म्हणलं अगं इमान पडले नानाच्या वावरात. म्हणली तुला काय वाटतंय का? भुईमुगात पडलं आम्ही पार इकडे मरायला लागलो की. म्हणलं 1000 रुपये माहिती देऊ. माझी पुरा हातून नेलाय तर आम्ही 9 रुपये कुठे येते. मग पोरांना फोन, सगळ्याला फोन, सगळ्यांच फोन. पोरं आली तर बघायला कुठं होती, कशी होती. एवढंच. या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी त्या शेतकरी मावशी देखील आहेत. त्यांनी जी घटनाक्रम आहे ते त्यांनी या ठिकाणी सांगितले. परंतु ते शेतामध्ये देखील एकट्याच होत्या. ते एकट्या या ठिकाणी शेतामध्ये काम करत असताना त्यांच्यासमोर ही घटना घडलेली आहे. साधारणतः घटना 8:45च्या सुमारास ही घटना घडली. परंतु यामध्ये पायलट जो आहे एकदम सुखरूप असल्याची देखील माहिती आजच्या मावशींनी देखील सांगितली. सुंदर प्रसाद, LS मराठी, बारामती.